नमस्कार सगळ्यांना. तर आज आम्ही चौघे सकाळी सकाळीच निघालो आहोत भीमाशंकर येथे दर्शन करण्यासाठी. तर सकाळी 5 वाजलेले आहेत. आम्ही थोडासा नाश्ता केला आहे आणि देखो पुढे जात डॉग हमारे पीछे पीछे आ रहा है. डॉग को वही सुना गया है. काय वैभव आवडलं तुला? वैभवला कुत्रा आवडलं. आम्हाला पुढे जाण्याचा सिग्नल आलेला आहे. तर चला तर थोडासा परत एकदा चहा घेऊन मस्त थंडी थोडीशी कमी करून आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो आहोत. सुंदर अशी झाडी, डोंगर आणि मस्त अशी थंडी, गुलाबी थंडी हवा, त्याचा मनसोक्त आनंद घेत आम्ही पुढे जात आहोत. तर आम्ही जात आहोत भीमाशंकरला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. हे एक वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे एक अभयारण्य असून हे सर्व अशा निसर्गरम्य ठिकाणांनी आणि विविधतेने नटलेल्या भागात वसलेले आहे. तर अशी सुंदर अशी भीमा नदी दिसत आहे आपल्याला. तर चला तर आपण भीमा नदीच्या आसपास मस्ती करूया. तर आम्ही जात आहोत भीमाशंकरला. आवाज रेकॉर्ड होत नाही आमचा, तरी पण जात आहोत. आमचे फोटो घे. मी स्वतः दिसायला पाहिजे. आपण कुठे चाललो तर भीमाशंकरला माझा व्लॉग करायला. स्टोरी येते असं दाखवायचं मला. या हिरो हिरो म्हणलं की खरंच स्वतःला हिरो समजतो वाटता लगेच आला. तर चला काही फोटोशूट करूया. फोटो तर पाहिजेच ना, त्याशिवाय मेमरी कशा क्रिएट होतील. आणि एखादं रील पण बघूयात जमलं तर. माझ्यासोबत तीन ॲक्टर्स आहेत. इथे थारे डॉगेश पण दिसत आहेत. मी डॉगेशला ॲक्टर्स म्हणलं नाही, माझ्या मित्रांना म्हणले. तर या डॉगेशला बघत बघूया पुढे भीमा नदीचं सुंदर असं पाणी, मस्त अशी थंडी, हिरवेगार परिसर, खूप प्रसन्नता पसरली आहे इथे. बरोबर ना. डायरेक्ट कर. असं वर आहे. झुकायची सवय नाही आम्हाला. हे बघ, हे तू असं थांबायचं, असं थांबायचंय. झालं की नाही तू झालं तरी तर तुझं क्रॉप करून घ्यायचं. आम्हाला शाहरुख खान बदलू आपण. कसं तरी शाहरुख खानचं एक रील झालं. हा मी छान केलं, पण झालं आता हे म्हणावंच लागलं. अशा प्रकारे आम्ही 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर भीमाशंकर येथे पोहोचलो आहोत. आम्हाला वाटलं गर्दी नसेल, पण गर्दीच गर्दी. किती केलंय व्हिडिओ शूट? हे अजून एक डॉगेश. आम्ही पोहोचलो आहोत भीमाशंकरला. नाही हा तसं की मला व्लॉग टाकायचा आहे. तुम्ही दिसलात तर काय प्रॉब्लेम नाही. तर असंच इथे एक प्राणी दुसरा दिसला. आपले पूर्वज दिसले. तर चला आता पुढे जाऊया. फोटो व्हिडिओ तर सारखं होत राहतील, पण मला तेच आवडतं. तर मस्त असं पुष्प घेऊन देवाला अर्पण करण्यासाठी आम्ही पुढे निघालोत. तर भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार असे इथे मोठी
प्लेट नंबर पाटी दिसत आहे. चला तर पुढे इथे दुकान सुद्धा आहे. प्रसादाची साहित्य खूप साऱ्या ठिकाणाहून भाविक लोक आलेले आहेत इथे. चला 100 रुपये नाही तरी महागडे यांचं. हे बघा ट्रेकर्स ग्रुपवाले पण आहे त्यांच्यासोबत नाही. हे आहे भीमाशंकरचं मंदिर, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं. जय महाकाल. हे आहे स्मशानभूमी. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात अशी एक स्मशानभूमी असते. त्यातली ही एक वैकुंठधाम. इथे सुंदर असे मंदिर दिसते. मस्त कोरीव दगडामध्ये दिसत आहे. कळस पण दिसत आहे. झेंडा पताका पण दिसत आहे. तर पूजाची पूर्ण थाळी घेऊन आम्ही चौघांनी गंध लावला आहे. तर एक सुंदर असं त्रिशूल दिसत आहे आणि शिवस्तुती प्रारंभ शिवस्तुतीबद्दल लिहिलेला आहे. भीमाशंकर मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व काही. भारत देशातील कानाकोपऱ्यापासून आलेले भाविक येथे शंकराच्या दर्शनाने तृप्त झालेले दिसत आहेत. तर आम्ही अभिषेकाची पावती फाडून चौघेजण थोडासा विसावा घेत आहोत. सुंदर अशी मूर्ती, सुंदर असे मंदिर, सुंदर असा परिसर, सर्व काही सुंदरच. त्रिशूळाच्या भोवती दर्शन कमी आणि फोटो सेशन जास्त दिसलं. सर ते पण ठीकच आहे. तर एक स्लो मोशन व्हिडिओ करून काही व्हिडिओ क्लिप्स घेऊन आम्ही पुढील परिसर पाहण्यासाठी मंदिराच्या बाहेर निघालो आहे. तर आता गर्दी वाढलेली दिसली आहे. थँक गॉड. तर कोकण कडा जो मुंबईच्या दिशेला दिसतो, कोकणाच्या दिशेला दिसतो, आम्ही ते पाहण्याचं ठरवलं. तर सुंदर असे डोंगर, दरी, ते काळ डोंगर, ते डायलॉग आठवलाच. तर खूप सारे तरुण दिसले म्हणून आहेत तरुण तर घ्या फिरून, याचा पण मोह आवरला नाही. तर काही व्हिडिओ, काही फोटो सेशन आम्ही चौघांनी केले आणि थोडासा एन्जॉय केला. तर ह्या सर्व गोष्टीनंतर आम्ही थोडासा नाश्ता करून आपल्या घराच्या दिशेने म्हणजेच पुण्याच्या दिशेने निघालो आहोत. आमची ट्रिप ही फक्त एकच दिवसाची होती, त्यामुळे आम्हाला जास्त ठिकाणी जाता आले नाही. चलो हम जाते हमारे घर, हम जा रहे पुणे. बहुत अच्छा ट्रिप रहा. ये हमारी दो अशा प्रकारे आम्ही वापस आलो.